Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome. Now, in the series of professional misconduct by an advocate and the contempt of court by advocate, today's judgment of Supreme Court we are going to see is the Supreme Court Bar Association versus Union of India. कुठलं जजमेंट बघणार आहे लक्षात आलं तुम्हाला? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाचा जजमेंट आपण काय करणार आहे सांगा बघणार आहे. हा काय झालेलं बघा, बरोबर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या आधीचं जे जजमेंट होतं इन रे विनयचंद मिश्रा, हा त्या केसमध्ये विनयचंद मिश्रांच्या वरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आरोप सिद्ध झाला होता आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी विनयचंद मिश्रांना इम्प्रिझनमेंटची पण शिक्षा दिलेली होती आणि ऍट द सेम टाइम त्यांचा ऍडव्होकेटचं जे लायसन्स होतं ते काय केलेलं सांगा तर सस्पेंड केलेलं होतं. मग आता त्या केसमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी ऍडव्होकेटचं लायसन्स सस्पेंड करण्याची पनिशमेंट दिलेली. ते जजमेंट विनयचंद मिश्रांचं चॅलेंज झालं सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये आणि या केसमध्ये इन रे विनयचंद मिश्राचं जजमेंट ओव्हर रूल झालं आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं क्लिअरली सांगितलं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी ऍडव्होकेटचं प्रॅक्टिसिंग लायसन्स सस्पेंड करता येणार नाही. ऍडव्होकेटचं जे प्रॅक्टिसिंग लायसन्स आहे ते सस्पेंड फक्त प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी करता येते. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्ये ही पनिशमेंट नाहीये की ऍडव्होकेटचं लायसन्स सस्पेंड करता येईल. हे डिसिजन कुठल्या केसमध्ये दिलं? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. I will share the screen with all of you and we will deal in detail with this particular case. हा रोमन 1 काय करायचं सांगा इंट्रोडक्शन, नंतर रोमन 2 काय करायचं केसचं नाव टाकायचं सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि त्याच्यामध्ये काय करणार सांगा तुम्ही तर फॅक्ट्स पहिला मुद्दा. हा इन द केस ऑफ विनयचंद मिश्रा court held that the license of an advocate to practice legal profession may be suspended or cancelled by Supreme Court in the exercise of the contempt jurisdiction. Okay, this decision of the Supreme Court has been overruled in the case of Supreme Court Bar Association versus Union of India. इन रे विनयचंद मिश्राच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की ऍडव्होकेटचं लायसन्स ऑफ प्रॅक्टिसिंग लिगल प्रोफेशन सस्पेंड किंवा कॅन्सल करता येतं कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये, पण ते डिसिजन ओव्हररूल झालं सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये. आणि इन दिस केस सुप्रीम कोर्टनं हे क्लिअर केलं की इन द एक्सरसाइज ऑफ कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन लायसन्स ऑफ अन ऍडव्होकेट कॅनॉट बी सस्पेंडेड ऑर कॅन्सल्ड. ऍडव्होकेटचं लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल करता येणार नाहीये. ओके, बघा पुढे काय लिहिलंय. द कोर्ट हेल्ड, बी पॉइंट करायचा, कुठल्या आर्टिकलची मदत घेतली कोर्टानं? आर्टिकल 142. द कोर्ट हेल्ड फ्रॉम आर्टिकल 142 it is evident that the express substantive statutory provision dealing with the specific subject cannot be ignored by Supreme Court. Advocate Act empower the Bar Council to punish an advocate for a professional or other misconduct. Under this act, Bar Council can suspend or cancel the license of an advocate on the ground of professional or other misconduct. प्रोफेशनल मिसकंडक्टच्या ग्राउंड वरती ऍडव्होकेटचं लायसन्स कॅन्सल करता येईल. दिस स्टॅट्युटरी पॉवर ऑफ द स्टॅट्युटरी बॉडी कॉल्ड द बार काउन्सिल कॅन नॉट बी टेकन अवे बाय द सुप्रीम कोर्ट. हा ही पॉवर बार काउन्सिलची आहे, ऍडव्होकेटचं लायसन्स सिद्ध करण्याची सुप्रीम कोर्ट ती काढून घेऊ शकत नाही. दिस पॉवर दस कॅनॉट बी अज्युम बाय सुप्रीम कोर्ट इग्नोरिंग द प्रोव्हिजन ऑफ द ऍडव्होकेट ऍक्ट. हा त्यामुळे ऍडव्होकेट ऍक्टला इग्नोर करून ही पॉवर बार काउन्सिल कडे जी आहे ती काय करता येत नाही तर सुप्रीम कोर्ट अज्युम करू शकत नाही. Besides, the court has held that the court of record under canon law has no power to suspend or cancel the license of the advocate. Okay, कंटेम्प्ट लॉच्या खाली कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टला कंटेम्प्ट लॉच्या खाली लक्षात घ्या ऍडव्होकेटचे लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल करायचा अधिकार नाहीये. हा ऍक्च्युअली अंडर कॉमन लॉ द कोर्ट ऑफ रेकॉर्ड हॅज द पॉवर टू अवॉर्ड ओनली 2 काइंड ऑफ पनिशमेंट. इंग्लंडमध्ये सुद्धा कॉमन लॉ मध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्डला 2 प्रकारचीच पनिशमेंट द्यायचा अधिकार आहे, एक फाईन आणि दुसरी इम्प्रिझनमेंट ऑर बोथ. ओके, नो अदर पनिशमेंट कॅन बी अवॉर्डेड बाय द कोर्ट ऑफ रेकॉर्ड in the exercise of contempt jurisdiction.
कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये तर दुसरी कुठलीही पॉवर देऊ शकत नाही. सो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट बिंग द कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहेत ते पण भारतातलं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हॅज ऑल द पॉवर. कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे माहिती आहे ना, ज्यांचं जजमेंट रेकॉर्ड करून साईट करून ठेवलं जाते लॉ जर्नल्स मध्ये वगैरे. द हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट बिंग कोर्ट ऑफ रेकॉर्ड हॅज द पॉवर अवेलेबल टू द कोर्ट ऑफ रेकॉर्ड अंडर कॉमन लॉ. But since the court of record can award only two kind of punishment, its power is confined only to the aforesaid two kind of punishment. So आपल्या भारतात सुद्धा कंटेम्प्ट लॉ खाली आपल्या भारतात सुद्धा दोनच पनिशमेंट देता येतात. बघा काय लिहिलं तिथं तर ओनली टू काइंड ऑफ पनिशमेंट. इट्स पॉवर इज कन्फाइंड ओनली टू द अबोव टू पनिशमेंट, इम्प्रिझनमेंट आणि फाईन, which do not include the power to suspend. सो बघा काय लिहिलं तर त्यांना कुठली पॉवर नाहीये कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये लायसन्स सस्पेंड किंवा कॅन्सल करण्याची पॉवर नाहीये. बघा पुढे काय लिहिलंय. Article 129 and 235 intend that Supreme Court and High Court should have effective power to deal with the contempt case. Of course, 129 आर्टिकल आणि 215 आर्टिकल खाली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन आहे. Such a power of the court is necessary for the protection and maintenance of the due administration of justice. Okay, of course, न्याय आणि न्याय प्रक्रिया प्रोटेक्टेड ठेवण्यासाठी ही पॉवर आवश्यक आहे. द ऑब्जेक्ट कॅनॉट बी फ्रस्ट्रेटेड बाय द लेजिस्लेचर. ओके, पण पाचवा मुद्दा काय टाकलाय बघा आपण. सुप्रीम कोर्ट हॅज अ फर्दर ऑब्झर्व्ड in the exercise of contempt of court act 1971 is made high court and not the supreme court. Consequently, its provision are not binding on the supreme court. As regard the nature and quantum of punishment, court has made clear काय सांगितलेलं आहे बघा. Court has held that the nature of quantum of the punishment specified in section 12 is the binding on the high court. As regards supreme court, the question has been left open to be decided by the suitable cases. Okay, किती पनिशमेंट द्यायची हायकोर्टानं मॅक्झिमम सेक्शन 12 मध्ये सांगितलेलं आहे आणि तेवढीच पनिशमेंट काय करता येते सांगा तर देता येते तिथं. बघा आता परत तिथं आलो आपण. इन द केस ऑफ विनयचंद मिश्रा, सुप्रीम कोर्ट फाउंड द कंटेम्नर विनयचंद मिश्रा an advocate guilty of committing criminal contempt of court for having interfered with the obstructing the cause of justice by trying threaten by using insulting disrespectful language. Okay, विनयचंद मिश्रानी काय केलेलं सांगा तर धमकी दिलेली, डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज वापरलेली. सो द कोर्ट काय आलेलं बघा, हेल्ड हिम गिल्टी ऑफ द क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. हा क्रिमिनल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी कोर्टानं गिल्टी धरलेला आणि कंटेम्नर शॅल स्टँड सस्पेंडेड फ्रॉम प्रॅक्टिसिंग अन ऍडव्होकेट फॉर अ 3 year जेल शिवाय इम्प्रिझनमेंट शिवाय ही शिक्षा दिलेली की त्यांना 3 वर्षासाठी प्रॅक्टिस मधनं सस्पेंड करण्यात आले होते. ओके, aggrieved by the direction that contemner shall stand suspended from practicing an advocate for a period of 3 years issued by Supreme Court by invoking power under Article 129 and 142 of the Constitution. काय झालं सांगा तर ते डिसिजन चुकीचं होतं. कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये 3 वर्षासाठी लायसन्स प्रॅक्टिस मधनं रद्द करण्याचं. म्हणून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या केसमध्ये थ्रू इट्स ऑनररी सेक्रेटरी फाइल्ड अ पिटिशन अंडर आर्टिकल 32 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, ते विनयचंद मिश्राचं जजमेंट चुकीचं होतं म्हणून ही पिटिशन आर्टिकल 32 खाली काय केलेली सांगा तर दाखल केलेली होती. म्हणून हा but in this case the decision of the Supreme Court in the case of Vinaychand Mishra that the license of advocate suspended or cancelled in the exercise of contempt jurisdiction has been overruled. कोर्टानं विनयचंद मिश्राचं जजमेंट ओव्हररूल्ड केलं and made clear license of advocate cannot be cancelled by High Court or Supreme Court in the exercise of contempt jurisdiction. Contempt jurisdiction खाली ऍडव्होकेटचं लायसन्स कॅन्सल करता येणार नाही हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या केसमध्ये क्लिअर केलं. कोर्ट ऑब्झर्व्ड सस्पेंडिंग लायसन्स टू प्रॅक्टिस ऑफ एनी प्रोफेशन लाईक लॉयर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट when such a specific period is not recognized or accepted, punishment which a court of record either under common law or under statutory law can impose on a contemner. Contempt jurisdiction मध्ये punishment देताच येत नाहीये in addition to any of the other recognized punishment. So thus High Court, Supreme Court, no doubt court of record आहे, inherent power to punish the contempt पण दिलेली आहे त्यांना.
पण it cannot suspend or cancel the license of advocate to practice the law. Such a punishment for contempt cannot be awarded by the court of record even under the common law. So I hope you all understood this particular case. विनय चंद मिश्राची केस चॅलेंज केली पिटिशन फाईल करून सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन वर्सेस युनियन ऑफ इंडियनच्या केसमध्ये आणि सांगितलं की सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कंटेम्प्ट साठी शिक्षा देऊ शकतात. ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कंटेम्नरला पनिश करायचा सुप्रीम कोर्ट हायकोर्टाला पूर्ण अधिकार आहे. पण ऍडव्होकेटची प्रॅक्टिसिंग लायसन्स रद्द करण्याचा अधिकार कंटेम्प्ट ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही. तो प्रोफेशनल मिसकंडक्टच्या ग्राउंड वरती ऍडव्होकेट ऍक्ट खाली कुणाला दिलेला तर बार काउन्सिलला दिलेला आहे. इफ यू हॅव एनी डाऊट you can ask me.